युजुअली आपल्या आता मुंबईमध्ये अनेक रिडेव्हलपमेंट्स चालू आहेत आणि आपण असं ऐकतो की रिडेव्हलपमेंट होते आणि अचानक ती म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याच्यात व्यत्यय पण येतं. भले रेरा आलंय, सगळं आलंय, पण व्यत्यय येतो. तर एका ग्राहकाने स्वतःला कारण शेवटी ती सोसायटी कमिटी आणि सगळं ते ठरवत असतं. तर एक सामान्य ग्राहकाने किंवा त्या फ्लॅट ओनरने कसं याच्याकडे बघावं? त्याचे डूज एंड डोंट्स त्याने काय पाळावे? चांगला प्रश्न आहे. त्यांनी पहिलं तर कुठल्याही केवळ जाहिरातींना भुलून जाऊ नये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोणी ते विकायला आलेला आहे तुमच्याकडे, त्याची क्रेडिबिलिटी. मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाची पहिली. हीच गोष्ट आहे आणि ती क्रेडिबिलिटी तुम्ही जर चेक केलं किंवा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही जर चेक केला, बरोबर. तर आता त्याच्यानंतर अपवाद हे सगळ्या क्षेत्रांमध्ये असतात. पण जर तुम्ही ते नीट चेक केलेलं असेल, तर यू विल नॉट गो रॉंग. काही अशी लोकं असतात, की ज्यांना ॲक्चुअली ते डील होतंय. म्हणजे त्या कमिटीचं आणि बिल्डरचं डील होतंय. त्यांना असं नेहमी वाटत असतं, की काहीतरी माझं नुकसान होऊ शकतं. आणि ते त्या 90% ॲग्री असतात आणि 10% ॲग्री नसतात त्या रिडेव्हलपमेंटला. तुम्ही त्यांना काही सांगाल का? प्रत्येक सोसायटी असेल किंवा कुठली इमारत रिडेव्हलपमेंटला जात असेल, तर भिन्न विचारांचे लोकं त्याच्यामध्ये असणारच. असा जेव्हा प्रश्न पडतो, की मी याच्यामध्ये करावं की न करावं? आता मी जसं म्हटलं तसं, की गरज असते किंवा नसते. त्यांनी जर तुम्ही क्रेडिबिलिटी चेक केलीत, तर ह्याच्यामध्ये नक्की प्रत्येकाचा फायदा असतो. हे मान्य करावंच लागेल. बरं. आता त्याची गरज आहे किंवा नाही हा इतकाच हा प्रश्न त्याचा आहे. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ते त्यांनी ठरवायचं त्याने असतं. ठरवावं. बरं इथे आता एखादा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि ते त्याला वेळेस मिळत नाहीये. तर त्यावेळी त्या ग्राहकाला खरंच रेराकडनं हेल्प होते? होते ना. हो. त्याचा सातत्याने जर पाठपुरावा केला, हां. तर नक्कीच मदत होते. पण आपल्याकडे थोडंसं प्रोजेक्ट रखडण्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे तुम्ही परदेशामध्ये पाहिलत तर सगळ्याच्या सगळ्या परवानग्या अगोदर घेतलेल्या असतील, तर नंतर तुम्हाला अडथळा येण्यासारखं काही नसतं. मात्र आपल्याकडे थोडंसं भिन्न आहे आणि त्याच्यातलं एक महत्त्वाची गोष्ट अत्यंत मी सांगेन, की सगळ्या परवानग्या आल्यानंतर सुद्धा काही वेळेला आपल्याकडे काही कायदे नंतर बदलले गेलेले आहेत. अमेंडमेंट्स होतात. बरोबर. त्या अमेंडमेंट्स त्या व्यावसायिकाला फार भारी पडतात आणि त्या अनुषंगाने मग त्या ग्राहकापर्यंत त्याचा त्रास होतो. म्हणजे तुम्ही एक काहीतरी कॅल्क्युलेशन किंवा वर्किंग करून तुम्ही सगळं ते प्रोजेक्ट सुरू केलंय. बरोबर. तशा पद्धतीची तुम्ही प्रॉमिस लोकांना केली आणि अचानक कुठलं तरी काहीतरी घडलं. तो कायदाच बदलला कायदाच बदलला तर काय आणि जर सगळं तुमचं त्यामुळे गणित बिघडलं, करायचं? तर ती जबाबदारी नक्की कोणाची? बरोबर. आणि मग काय होतं, की अगदी सहज सोपं आहे, की त्यातला जो व्यावसायिक आहे त्याच्यावरती ते, की याच्यामुळे झालं. अच्छा. पण त्याच्या मागे कारणं काय आहेत? हे सहसा बघितलं जात नाही, पण असं होत असतं. तर हे जर नाही झालं ना, अचानकपणे कायदे बदलणं, रूल बदलणं, असं नाही होता कामा आणि तो खूप मोठा कारण हा सेक्टर तुम्ही हाउसिंग हा सेक्टर खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये लोकांना घराची तर गरज आहे आणि ती वाढत राहणार आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मिळणारं लेबर किंवा रोजगार हा इतका महाप्रचंड आहे, की ती आपल्या देशाची सुद्धा गरज आहे. मग हेही लक्षात घेतलं पाहिजे, की लोकांना राहण्याची गरज आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतका मोठा रोजगार, लाखो करोडो माणसं त्याच्यावरती काम करत असतात. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होतो, त्यांची कुटुंब चालत असतात, त्यांचं पोट भरत असतं. त्यामुळे ही गरजेची गोष्ट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन केले पाहिजेत, की जे वारंवार बदलणं हे त्याच्यासाठी हेल्दी साईन नाहीये. ते जर टाळलं तर अशा पद्धतीने अडचणी येणार नाहीत. सर मला अजून विचारायचं आहे, की जसं मी ग्राहकांसाठी विचारलं, तसं आपल्या मराठी युवकांसाठी याच्यात काही संधी आहेत का? कारण हाउसिंग एवढा मोठा सेगमेंट आहे किंवा कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा त्याचं इव्हॅक्युएशन असतं आणि अनेक काही-काही छोट्या डिटेल्स असतील. तुम्ही शेअर करू शकाल का, की महाराष्ट्रभरामध्ये युवक याच्यात म्हणजे असे काही सेगमेंट्स आहेत का, जिथे आपले युवक नाही आहेत आणि त्यांना संधी आहे हाउसिंग सेगमेंटमध्ये? असं बघा तुम्ही, की महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणे अर्बनायझेशन चालू आहे. बरोबर. अगदी. म्हणजे तुम्हाला आवडो किंवा न आवडो, खेड्यापाड्यातल्या किंवा ह्या सगळ्या व्यक्ती या कुठे ना कुठे जवळच्या शहरात येत आहेत. मग त्या मेट्रो सिटीमध्येच येतील असं नाही, पण एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन सुरू आहे. ते इंडस्ट्रीच्या कारणाने असेल, नोकरी व्यवसायाच्या कारणाने असेल किंवा कुठल्याही कारणाने असेल. आता ह्या अर्बनायझेशन जेव्हा होत असतं, तेव्हा साहजिकच या सगळ्या लोकांना घराची गरज लागणार आहे. त्यामुळे हा सेक्टर वाढत राहणार आहे. हे नक्की आहे. आता त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षणानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये कुठल्या त्यातल्या भागामध्ये, कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही काम करायचं, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. पण हा सेक्टर अतिशय हा वाढत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज सुद्धा
प्रचंड प्रचंड आहे. असणार आहेत. तर म्हणजे मराठी माणसं एकतर रिअल इस्टेटमध्ये खूप कमी आहेत आणि तुम्ही आहात म्हणजे खरंच गर्व आहे हे. पण रिअल इस्टेटमध्ये तुम्ही तुमचा ओव्हरऑल फोकस किंवा तुम्ही आत्तापर्यंतचे जेवढे पण प्रोजेक्ट्स केले, त्यातनं तुमचा काही काही एक्सपिरियन्सेस शेअर करू शकाल का? की म्हणजे कसा एक मराठी उद्योजक खरंच रिअल इस्टेटमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि त्यातले काही चॅलेंजेस पण तुम्ही बघितले असतील, काही फेल्युअर्स सुद्धा असू शकतील, हो. ज्या फेल्युअर्समधनं कदाचित लोकं त्या शिकू शकतील. त्या फेल्युअर्स मधून तर आपण शिकत असतो. पण तुमचा ना उद्देश चांगला पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण त्याच्यामध्ये पैसे कमवणं आणि मोठं होणं हा भाग तर आलाच. पण ते करताना आपण सातत्याने जर जाणीव ठेवली, की आपलं नाव चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील. पण आपल्या नावाला कुठे धक्का लागता कामा नये. हे जर जपलं ना, तर ते चांगलं राहू शकतं. आणि मराठी माणूस तसा बऱ्यापैकी नावाला नेहमी जपणाऱ्यापैकी असतो. येस. त्यामुळे ते आपोआपच त्याच्या ओघाने येतं. आणि फक्त एकच आहे, की त्याच्यामध्ये रिस्क घेण्याची जी क्षमता असते किंवा ती रिस्क टेकिंग एबिलिटी ज्याला म्हणतो, ती आपल्यामध्ये थोडीशी कमी असते. योग्य की अयोग्य मी ठरवणार नाही, इतकं काही मोठा उद्योजक मी नाही आहे. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण थोडीशी रिस्क तर घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच त्याशिवाय